हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. कारण अथर्व दूर उभा राहून विवानच्या हालचाली बारकाईने पाहत होता. अथर्व विवानला खूप चांगल्या प्रकारे ओळखत होता. ते दोघे शाळेच्या दिवसांपासूनचे मित्र होते. विवानच्या या हालचालींमागचं कारण अथर्वला चांगलंच समजत होतं. विवानला दूर उभं राहून आपल्याकडे हसताना पाहून अथर्व म्हणाला, काय, तुला अजून नाचायचं आहे का? अथर्व चेहऱ्यावर मोठं हसू आणत विवानजवळ येत म्हणाला, बेटा, नाचतोयस तर आम्हाला तूच ना, नाचू दे नाचू दे. बरोबर आहे. विवानने न समजल्यासारखं विचारलं, काय? स्पष्टपणे बोलशील का? अथर्व व्योमजवळ जाऊन बसला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत विवानला म्हणाला, बोलेन बोलेन, पण योग्य वेळ आल्यावर. आता राहू देत. विवानने अथर्वच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हटलं, जा, तुम्ही दोघंही कपडे बदला. व्योम विवानला म्हणाला, बॉस, तुम्ही दोघं सुरू ठेवा, मी थोडा वेळ स्विमिंग करून येतो. विवानने होकारार्थी मान हलवली. काही वेळानंतर तृषा आणि सानवी फ्रेश होण्यासाठी सानवीच्या रूममध्ये आल्या. तेवढ्यात तृषाच्या फोनवर तिच्या बाबांचा फोन आला. फोनच्या स्क्रीनवर बाबा हे नाव पाहताच तृषाच्या चेहऱ्यावरचं हसू अचानक रागात बदललं. सानवीने तृषाच्या बदललेल्या चेहऱ्याकडे पाहून विचारलं, काय झालं? कोणाचा फोन आहे? आणि त्यावेळी तृषाने सानवीकडे पाहत म्हटलं, सानू, बाबांचा फोन आहे, मी त्यांच्याशी बोलून येते. तृषा तिच्या आईबाबांशी कोणासमोरही बोलत नसे. असं नव्हतं की सानवीला तृषाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही माहिती नव्हती, पण तृषाच्या भावनांचा आदर करत सानवी तिला आणि तिच्या आईबाबांना वैयक्तिक स्पेस देत असे. तृषा एकटीने आपल्या बाबांशी बोलण्यासाठी पूलच्या बाजूला आली. यावेळी व्योम स्विमिंग करण्यासाठी तिथे गेला आहे याची तिला अजिबात कल्पना नव्हती. तृषाच्या बाबांनी तिला 2 वेळा फोन केला होता. तृषा पूलच्या बाजूला आली आणि तिने बाबांना फोन केला. त्याचवेळी व्योम पाण्यातून बाहेर आला. पाण्यात पडल्याचा अचानक झालेला आवाज ऐकून तृषा घाबरली. पूलच्या कडेला चालत असताना तिचा पाय अडखळला. ती स्वतःला सावरू शकली नाही आणि किंचाळत थेट पूलमध्ये जाऊन पडली. तृषाला पाण्यात पडताना पाहून व्योमही क्षणभर घाबरला. तो लगेच पोहत तृषाजवळ पोहोचला आणि तिच्या कमरेला पकडून तिला पाण्याच्या वर आणलं, जेणेकरून तिला मोकळेपणाने श्वास घेता येईल. तृषानेही आधारासाठी व्योमच्या खांद्यांना पकडलं. यावेळी व्योम आणि तृषा एकमेकांच्या खूप जवळ होते. तृषा धापा टाकत 2-3 वेळा श्वास घेऊ लागली. व्योमने घाबरून तृषाकडे पाहत विचारलं, तू ठीक आहेस ना? तृषाने नकळत होकारार्थी मान हलवत म्हटलं, हो जान, मी ठीक आहे. असं म्हणत तृषाने व्योमकडे पाहिलं. तो तिच्या अगदी जवळ होता. व्योमचे दोन्ही मजबूत हात तृषाच्या नाजूक कमरेला घट्ट पकडून होते. दोघांची नजर एकमेकांना भिडली आणि तृषा लाजून व्योमपासून नजर चोरू लागली. तृषाला अशा प्रकारे लाजताना पाहून व्योम क्षणभर आश्चर्यचकित झाला आणि त्यावेळी पुढच्या क्षणी व्योमने तृषाला विचारलं, तुला स्विमिंग येतं का? तृषाने स्वतःला खंबीर दाखवत उत्तर दिलं, हो, अगदी येतं. आता तुम्ही मला सोडण्याची कृपा कराल का, की अजून काही वेळ माझ्यासोबत मज्जा करण्याचा विचार आहे तुमचा? व्योमने तिला सोडलं आणि आश्चर्याने चेहरा करत म्हणाला, मज्जा? तुला वाटतंय की मी तुझ्यासोबत मज्जा करत होतो? तृषा पूलमधून बाहेर येत म्हणाली, हो, अगदी. आधी स्वतः मला घाबरवून पाण्यात पाडलं आणि मग मला वाचवून माझा मसीहा बनायला आलात. व्योमने तृषाकडे पाहत म्हटलं, मजा घेणं म्हणजे काय असतं ते आता मी तुला दाखवतो, मिस तृषा. असं म्हणत व्योमने तृषाकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं आणि तिच्यावर पाणी उडवत म्हणाला, पण एक गोष्ट मान्य करावी लागेल, तुझा ड्रेस भिजल्यानंतर तू आणखीनच आकर्षक दिसतेस.
तृषाने आश्चर्याने विचारलं, व्हॉट? त्यावेळी असं म्हणत तृषाने एक नजर स्वतःकडे पाहिलं. तिचा ड्रेस खरंच भिजल्यामुळे शरीराला चिकटला होता आणि तो पूर्वीपेक्षा जास्त उघड दिसत होता. तृषा लाजून पुन्हा पूलमध्ये उडी मारते आणि सानवीला मोठमोठ्याने आवाज देऊ लागते. त्यावेळी तिची अवस्था पाहून व्योम मात्र मोठमोठ्याने हसू लागला. व्योम हसत पूलमधून बाहेर आला आणि कमरेभोवती टॉवेल गुंडाळून म्हणाला, याला म्हणतात मज्जा घेणं. मिस तृषा, आता तू माझ्याबद्दल बोललेली प्रत्येक गोष्ट मी एक एक करून खरी करून दाखवणार आहे. तृषाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून बाकीचे लोकही पूलच्या बाजूला आले आणि तृषाला पूलमध्ये पाहून सानवीने विचारलं, तृषा, तू पूलमध्ये काय करतेस? तर त्यावेळी विवान अथर्वसोबत तिथे आला आणि व्योमला म्हणाला, इथे अथर्वसोबत आहे, अंशसोबत नाही. चुकून अंश झाला आहे. व्योम, काय चाललंय? व्योमने चेहऱ्यावर मिश्किल हसू आणत तृषाकडे पाहिलं आणि म्हणाला, जे दिसतंय तेच चाललं होतं. कदाचित मला स्विमिंग करताना पाहून मिस तृषालाही स्विमिंग करण्याची इच्छा झाली असावी. तर त्यावेळी असं म्हणत व्योम तिथून निघून गेला. अथर्वने तृषाला म्हटलं, मिस तृषा, व्योमला यावेळेला स्विमिंग करण्याची सवय आहे, पण तुम्हाला थंडी वाजू शकते. चला, मी तुमची मदत करतो. प्लीज पूलमधून बाहेर या. विवानही अथर्वसोबत पुढे येत म्हणाला, हो तृषा, प्लीज. दोघांना जवळ येताना पाहून तृषा आणखी आत पाण्यात गेली आणि म्हणाली, नाही, मी ठीक आहे. तुम्ही लोक जा. सानू माझी मदत करेल. आणि त्यावेळी असं म्हणत तृषाने सानवीकडे पाहून इशारा केला. सानू, माझा ड्रेस. तृषाचा इशारा सानवीसोबत तिथे उभे असलेल्या मुलांनाही समजला आणि त्यावेळी विवान आणि अथर्वने एकमेकांकडे पाहिलं आणि तिथून निघू लागले. जाताना विवानने सानवीला म्हटलं, सानू, चेंजिंग रूममध्ये बाथरोब ठेवलेला आहे. असं म्हणत दोघेही तिथून निघून गेले. रात्रीचे साधारण 12 वाजले होते. तृषा हॉलला लागून असलेल्या गार्डनमध्ये आपल्या बाबांशी बोलण्यासाठी आली. फोन लावत ती गार्डनमध्ये फिरत होती. तिचं संपूर्ण लक्ष फोनमध्ये असल्यामुळे चालताना तिचा पाय टेबलाला जाऊन धडकला. आऊच, आऊच असं म्हणत तृषा तिथेच टेबलजवळ ठेवलेल्या बिन बॅगवर जाऊन बसली. तृषाच्या आऊच आऊच करण्याचा आवाज वर टेरेसवर उभ्या असलेल्या व्योम आणि अथर्वच्या कानावर पडला. दोघांनीही काही न बोलता तृषाकडे पाहिलं आणि आपापसात बोलणं बंद केलं, कारण सानवीच्या भीतीमुळे ते दोघे टेरेसवर स्मोकिंग करण्यासाठी आले होते. अचानक तृषा फोनवर मोठमोठ्याने आणि आक्रमकपणे बोलू लागली. तिच्या आवाजातील आक्रमकता ऐकून व्योम आणि अथर्वलाही तिची काळजी वाटू लागली. त्यामुळे तिचं नेमकं काय बोलणं चाललं आहे हे ऐकण्यासाठी दोघेही तिथेच उभे होते. डॅड, मला फक्त एवढंच हवं आहे की तुम्ही मॉमला घटस्फोट द्या. मला समजत नाही, शेवटी तुम्हाला त्यांना या जबरदस्तीच्या नात्यात बांधून का ठेवायचं आहे डॅड? मी सांगून ठेवले, मी घरी येणार नाही, कधीच नाही. थोडं थांबून तृषा पुन्हा बोलली, कारण तिथे काय घडलंय हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. मला पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगून तुम्हाला दुखवायचं नाही, पण जर तुम्हाला दुखावून घ्यायचंच असेल तर मी पुन्हा एकदा सांगते, तुमच्यामुळे आज मी माझ्या आईपासून दूर आहे. तुमच्यामुळे आई वडील असूनही मी एका अनाथासारखं आयुष्य जगत आहे. आणि त्यावेळी तृषा थोडा वेळ शांत राहिली आणि पुन्हा बोलू लागली. तुम्ही कितीही ओरडून बोलात तरी मी तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही डॅड. माझ्यासाठी मॉम नेहमीच बरोबर होत्या आणि आजही बरोबर आहेत, कारण माझ्या मते अपमानाने भरलेलं आयुष्य मागे सोडण्यात काहीच गैर नाही. असं म्हणत तृषाने फोन कट केला आणि मान खाली घालून ती तिथेच बसून राहिली.
अथर्व आणि व्योम वर उभे राहून तृषाकडे पाहत होते आणि तिचं बोलणंही ऐकत होते. अथर्वने व्योमकडे पाहत म्हटलं, चल आत जाऊया, नाहीतर आपल्याला शोधत विवान कुठेतरी बाहेर आला तर. दोघे तिथून निघणारच होते. तेवढ्यात त्यांना कोणीतरी रडत असल्याचा आणि हुंदके देत असल्याचा आवाज ऐकू आला. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि खाली बसलेल्या तृषाकडे पाहिलं. तृषाने मान खाली घातली होती. चेहऱ्यावर हात ठेवून ती हुंदके देत रडत होती. दोघे काही बोलणार किंवा काही करणार त्याआधीच तिथे सानवी आली. तृषाला रडताना पाहून सानवी तिच्या जवळ गेली आणि गुडघ्यावर बसत म्हणाली, तृषा, तू रडतेस? वेडी झालीस की काय? त्यावेळी तृषाने सानवीला मिठी मारली आणि रडत रडत म्हणाली, का सानू, का का हे लोक पुन्हा पुन्हा मला आठवण करून द्यायला येतात की माझंही एक कुटुंब आहे. मला नकोय असं कुटुंब. हे लोक मला विसरून का जात नाहीत? त्यावेळी सानवीने तृषाला मिठी मारत म्हटलं, तू वेडी आहेस का तृषा? ते तुझे डॅड आहेत ग. निदान तुझे डॅड तरी तुला आठवतात. त्यांना तुझी काळजी असते. निदान त्यांनी तुला त्यांच्या फायद्यासाठी विकलं तर नाही. आणि त्यावेळी असं म्हणता म्हणता सानवी अचानक शांत झाली. सानवीने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, अंकल आंटी यांच्यामध्ये जे काही आहे ते त्यांच्यातच राहू दे ना ग. तू त्या दोघांच्या प्रकरणात का? तृषा सानवीपासून दूर होत म्हणाली, का हे तू विचारतेस सानू? सगळं काही माहीत असूनही? सानू, मॉम आम्हाला सोडून गेल्या आणि त्याला फक्त डॅडचाच मूर्खपणा कारणीभूत आहे. मॉम वारंवार डॅडला सांगत राहिल्या की त्यांचं माझ्यावर आणि माझ्या आईवर प्रेम आहे. त्यामुळे वर्षानुवर्ष डॅडकडून जनावरासारखा मार खाल्ल्यानंतरही त्या आम्हाला सोडून कुठेही गेल्या नाहीत. पण डॅडने खूप उशीर केला आहे सानू. आता जेव्हा मॉमला खरंच प्रेम करणारा कोणीतरी मिळाला आहे तेव्हा डॅड त्यांना जबरदस्तीने स्वतःसोबत बांधून ठेवू इच्छित आहेत. सानवीने तृषाचे अश्रू पुसत विचारलं, ठीक आहे, आणि तू तू काय इच्छितेस? तुझी मॉम तुम्हा दोघांना सोडून जावी असंच तुला वाटतंय? तर त्यावेळी तृषाने सानवीच्या डोळ्यात पाहत ठामपणे म्हटलं, हो हो, मला असंच वाटतं. ही डॅडने केलेल्या कृत्याची शिक्षा आहे सानू. आता त्यांना एकतर मॉम मिळतील किंवा मुलगी म्हणजे मी. मॉमने खूप काही सहन केलं. मला वाटतं निदान आता या वयात तरी त्यांना त्यांच्या वाट्याचं प्रेम मिळायला हवं. सानवी तृषाला म्हणाली, हो, पण ते प्रेम आणि सन्मान आता तुझे डॅडही त्यांना द्यायला तयार आहेत ना? ते त्यांची चूक मान्य तर करत आहेत ना? तृषाने सानवीकडे रागाने पाहत म्हटलं, तुझ्या लॉयल्टीचं काहीच होऊ शकत नाही सानू. एवढंच म्हणेन, स्वतःची काळजी घे. लॉयल लोकांना अनेकदा धोका मिळतो. असं म्हणत तृषा तिथून उठून आत निघून गेली. तृषा, सानवीने तिला आवाज दिला आणि तिच्या मागोमाग आत जाऊ लागली. तृषा तिथून निघून गेल्यानंतर अथर्वनेही व्योमला आवाज दिला आणि तिथून निघून गेला. पण व्योम मात्र तिथेच उभा राहून एका वेगळ्याच विचारात हरवला होता. जसजसा व्योम तृषाला ओळखू लागला होता तसतशी त्याच्या मनात तृषाबद्दल आणखी जाणून घेण्याची उत्सुकता वाढत चालली होती. असेच काही दिवस निघून गेले. तृषाला अजूनही चांगली नोकरी मिळाली नव्हती. दुसरीकडे या दिवसात व्योमची नजर तृषाच्या आई वडिलांवर आणि तिच्या आईसोबत राहणाऱ्या मिस्टर अजय तुरानी यांच्यावरही होती. इकडे सानवीनेही अनेक कंपन्यांमध्ये आपला बायोडाटा आणि डिझाईन्स जमा केल्या होत्या आणि आता ती इंटरव्ह्यूच्या प्रतीक्षेत होती. विवान कामानिमित्त काही दिवसांसाठी दिल्लीला गेला होता. या दिवसात सानवीला विवानची खूप आठवण येत होती. कुठेतरी तिला विवानची सवय होऊ लागली होती आणि ही गोष्ट सानवीला आतून अस्वस्थही करत होती.
एका रात्री तृषा आपल्या मॉमला भेटून परत आपल्या घरी जात होती आणि त्यावेळी तेवढ्यात व्योमला एका माणसाचा फोन आला. सर, तृषा मॅडम तुराणी यांच्या घरातून आपल्या घरी जाण्यासाठी निघाल्या आहेत. त्या निघण्यापूर्वी एका सर्वंटला त्यांच्या स्कूटीसोबत छेडछाड करताना पाहण्यात आलं आहे. व्योम म्हणाला, ठीक आहे, मी पाहतो. त्यानंतर असं म्हणत व्योमने फोन कट केला. त्याने पॅन्टवर फक्त जॅकेट घातलं आणि घराबाहेर पडला. रात्र बरीच झाली होती. व्योम तृषाच्या लोकेशनचा मागोवा घेत तिच्यापर्यंत पोहोचला. समोरून एक बाईक येताना पाहून तृषाने लिफ्ट मिळावी म्हणून बाईकच्या दिशेने हात केला आणि त्याच नंतर पण बाईक चालवणारा दुसरा कोणी नसून व्योमच आहे याची तृषाला कल्पनाही नव्हती. व्योमने बाईक थांबवली, हेल्मेट काढलं आणि तृषाकडे पाहत म्हणाला, ओ मिस तृषा, तुम्ही इथे? व्योमला पाहताच तृषाने चेहरा वाकडा करत म्हटलं, ओ गॉड, माझं नशीब इतकंही खराब असू शकत नाही की तृषाचं बोलणं ऐकून व्योम म्हणाला, तसं पाहायला गेलं तर आपली इथे झालेली भेट निव्वळ योगायोग आहे. पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला माझा आधीपासून आखलेला प्लॅनही म्हणू शकता. काय आहे ना, आजकाल तुमचा पाठलाग करण्याशिवाय माझ्याकडे दुसरं कोणतंही काम उरलेलं नाही. व्योमने एक नजर तृषाच्या स्कूटीकडे टाकली आणि म्हणाला, ओ शेट, वाटतंय तुमच्या स्कूटीने तुम्हाला धोका दिला आहे. तुम्हाला हवं असेल तर मी तुम्हाला तुमच्या घरापर्यंत सोडू शकतो. आणि त्याच नंतर तृषा दुसऱ्या गाडीची वाट पाहत म्हणाली, काही गरज नाही, मी मॅनेज करून घेईन. तुमच्याशिवाय या जगात अजूनही लोक आहेत. व्योमने आपले दोन्ही हात छातीसमोर घडी घालत म्हटलं, खरंच? मग मी सुद्धा बघतो मी इथे असताना तुमची मदत कोण करतं ते. तो थोडा थांबला आणि मिश्किलपणे म्हणाला, आज तुमची मदत मीच करणार आहे. असं म्हणत व्योम अगदी आरामात बाईकवर बसला. व्योमचं बोलणं ऐकून तृषा त्याच्याकडे रागाने पाहू लागली. तर तुम्हाला काय वाटतं, तृषाने व्योमची मदत घ्यावी का की घेऊ नये? आणि शेवटी व्योमची नजर तृषाच्या कुटुंबावर का आहे? तृषाच्या कुटुंबाभोवती असं कोणतं गूढ दडलं आहे ज्याचा शोध व्योम घेत आहे? आणि तृषा आणि व्योमच्या या अनपेक्षित भेटीनंतर त्यांच्या नात्यात कोणता नवा बदल घडणार आहे? व्योमने एक नजर तृषाच्या स्कूटीकडे पाहिलं आणि म्हणाला, ओ शेट, वाटतंय तुमच्या स्कूटीने दगा दिला. तुम्हाला हवं असेल तर मी तुम्हाला तुमच्या घरापर्यंत सोडू शकतो. तृषा दुसऱ्या गाडीची वाट पाहत म्हणाली, त्यावेळी काही गरज नाही, मी मॅनेज करून घेईन. तुझ्याशिवाय या जगात अजूनही लोक आहेत. व्योमने आपले हात एकमेकांमध्ये घडी घालत म्हटलं, रिअली? मी सुद्धा बघतो माझ्या असताना कोण तुमची मदत करते ते. आज तुमची मदत तर मीच करणार. असं म्हणत व्योम अगदी आरामात बसला. त्यांचं बोलणं ऐकून तृषा त्याच्याकडे रागाने पाहू लागली. तृषा व्योमकडे पाहतच होती. तेवढ्यात एक कार हॉर्न वाजवत त्यांच्या दिशेने येऊ लागली. कार येताना पाहून तृषाने आपलं डेनिम जॅकेट काढून कमरेला बांधलं आणि म्हणाली, आता मी सुद्धा बघते मला लिफ्ट कोण देत नाही ते. तृषाने ब्लॅक डेनिम शर्ट स्कर्टसोबत रेड स्लीवलेस टॉप आणि ब्लॅक डेनिम जॅकेट घातलं होतं. त्यातच जॅकेट कमरेला बांधल्यामुळे तृषा खूपच क्यूट दिसत होती. तृषाकडे पाहून व्योम हसला. त्याने आपलं जॅकेट काढत म्हटलं, तुला वाटतंय माझ्या बॉडीसमोर तुझी बॉडी काही काम करेल? चला बघूया. त्यावेळी काही वेळातच तृषाने कारला हात दाखवता ती कार तिच्याजवळ येऊन थांबली. कारमध्ये बसलेले तीनही जण तृषाकडे निरखून पाहू लागले. तृषा त्या तिघांना विनंती करत म्हणाली, प्लीज तुम्ही मला पुढे कुठेतरी ड्रॉप करू शकाल का? ड्रायव्हिंग सीटवर बसलेला मुलगा शेजारी बसलेल्या मुलाकडे पाहत म्हणाला,
प्लीज म्हणायची काय गरज आहे? तुम्ही जिथपर्यंत सांगाल तिथपर्यंत आम्ही तुम्हाला ड्रॉप करू मॅडम. तो एवढं बोलताच व्योम आपली बॉडी दाखवत तृषाच्या पुढे येऊन उभा राहिला आणि म्हणाला, विचार करून निर्णय घ्या. यांच्यासोबत मी सुद्धा येणार आहे. शेजारी बसलेला मुलगा दुसऱ्या मुलाला इशारा करत म्हणाला, चल निघ इथून. ही मुलगी आपल्याला वेडं बनवत आहे. तो एवढं बोलताच दुसऱ्या मुलाने कार सुरू केली आणि ते तिथून निघून गेले. तृषा मात्र त्यांना थांबा थांबा असं म्हणत राहिली. ते निघून गेल्यावर तृषाने व्योमकडे रागाने पाहिलं. व्योम स्वतःला अगदी नॉर्मल ठेवत म्हणाला, तृषा, जस्ट ट्रस्ट मी. मी तुला सुरक्षितपणे घरी सोडतो. तृषाने क्षणभर विचार केला आणि व्योमला विचारलं, आणि माझी स्कूटी? व्योमने स्कूटीकडे पाहिलं आणि म्हणाला, ती उद्या सकाळी तुझ्या घरी पोहोचेल. आता चलशील? तृषा तोंड पाडत म्हणाली, तू माझ्यासमोर दुसरा पर्याय तरी कुठे ठेवतोयस? चल. तृषाचं बोलणं ऐकून व्योम हसला आणि त्याने आपली बाईक सुरू केली. तृषा व्योमपासून थोडं अंतर ठेवून बाईकवर बसली. व्योमने बाईक ॲक्सेलरेट करत म्हटलं, घट्ट पकडून बस, नाहीतर पडशील. आणि त्यावेळी तृषाने व्योमच्या कमरेला हलकंसं पकडत म्हटलं, हो ठीक आहे ठीक आहे, मी काही लहान मुलगी नाही. व्योमच्या चेहऱ्यावर खट्याळ हास्य उमटलं. तो म्हणाला, ओ रिअली? मग मला सुद्धा बालिशपणा सोडून मॅच्युअर व्हावं लागेल. तर त्यावेळी असं म्हणत व्योमने बाईक पूर्ण वेगाने चालवायला सुरुवात केली. काही क्षणातच घाबरलेल्या तृषाचे हात व्योमच्या कमरेवरून सरकत त्याच्या छातीभोवती घट्ट गुंडाळले गेले. तिने व्योमला इतकं घट्ट पकडलं होतं की तिची नखं जवळजवळ त्याच्या छातीवर रुतत होती. बाईक थांबताच तृषाने घाबरत हळूहळू आपले डोळे उघडले. जणू ती स्वतःला जाणून देत होती की ती अजूनही जिवंत आहे. व्योमने मान वळून तृषाकडे पाहिलं आणि म्हणाला, काय झालं? तू लहान मुलांसारखी का घाबरते आहेस? आणि त्यावेळी व्योमचा आवाज ऐकताच तृषाने एका झटक्यात त्याला सोडलं आणि बाईकवरून खाली उतरली. खाली उतरताच तिचे पाय क्षणभर डगमगले. व्योम तिची मजा घेत म्हणाला, रस्त्यात ओव्हर ड्रिंक केलं होतंस का? तृषाने कोरडं पडलेलं तोंड आणि घसा ओलावत म्हणाली, नाही, ते मी कधीच कोणाच्या बाईकच्या बॅक सीटवर बसले नव्हते, त्यामुळे थोडं. पण पुढच्या क्षणी तृषाला जाणवलं की ती व्योमला आपली कमजोरी सांगत आहे. तृषा लगेच स्वतःला सावरत म्हणाली, तुम्ही नेहमी कारने फिरत असताना माझ्याच वेळी तुम्हाला बाईक घेऊन यायची होती, कार घेऊन येऊ शकत नव्हता का? तर त्यावेळी तृषा बोलत होती, पण व्योमच्या डोक्यात मात्र तिचं बॅक सीटवर पहिल्यांदा बसले हेच वाक्य फिरत होतं. व्योमने तृषाकडे पाहत विचारलं, म्हणजे मी तू पहिल्यांदाच बॅक सीटवर बसलीस? म्हणजे मी तो पहिला मुलगा आहे ज्याला तृषा आहुजा संपूर्ण रस्ताभर मिठी मारून बसली होती. व्योमचं बोलणं ऐकून तृषा इकडे तिकडे पाहत म्हणाली, जास्त बडबड करू नकोस. तुझ्याकडे काय पुरावा आहे की मी तुला मिठी मारून बसले होते? व्योमने एक भुवई उंचावत विचारलं. पुरावा? असं म्हणत तो हसला. त्यानंतर त्याने बाईक सुरू केली आणि म्हणाला, तृषा आहुजा, प्रार्थना कर की मला कोणताही पुरावा मिळू नये, नाहीतर माझ्यापासून तुला कोणीही वाचू शकणार नाही. असं म्हणत व्योम तिथून निघून गेला. व्योम तिथून निघून गेल्यानंतर न जाणो का पण तृषाच्या चेहऱ्यावर एक गोडसं हास्य उमटलं. आपल्या चेहऱ्यावर आलेल्या त्या हास्याची जाणीव होताच तृषाने लगेच आपले भाव बदलले. दुसऱ्या दिवशी विवान आजीच्या सांगण्यावरून दिल्लीतील एका NGOमध्ये काही पैसे दान करण्यासाठी आला होता.
विवान NGOच्या मुख्य कार्यालयात बसून रवी आचार्य यांची वाट पाहत होता. काही वेळाने एक व्यक्ती आत आली. त्या व्यक्तीला पाहून विवान म्हणाला, आचार्यजी किती वेळात येतील? ती व्यक्ती विवान समोर असलेल्या खुर्चीवर बसत म्हणाली, येणार नाहीत विवानजी, आम्हीच आलो आहोत. विवानने आश्चर्याने विचारले, तुम्ही रवी आचार्यजी आहात? इतकं मोठं NGOचे मालक असूनही आचार्यजी अतिशय साधे राहत होते. खादीचा कुर्ता आणि धोतर परिधान केलेले आचार्यजी एखाद्या जुन्या शाळेच्या मुख्याध्यापकांसारखे दिसत होते. विवान आचार्यजींना चेक देत म्हणाला, हे पैसे दादींनी. आचार्यजींनी तो चेक एका फाईलमध्ये ठेवत म्हटले, माहीत आहे तुमच्या दादीजी माझे बोलणे झाले होते. असे म्हणत आचार्यजी विवानच्या चेहऱ्याकडे अतिशय बारीकाने पाहू लागले. आचार्यजी असे आपल्याकडे पाहत असल्यामुळे विवानला थोडे विचित्र वाटलं. विवान आचार्यजींसमोर हात जोडत म्हणाला, जी आता मी निघतो. असं म्हणत विवान खुर्चीवरून उठणार इतक्यात आचार्यजी त्याच्याकडे पाहत म्हणाले, अंधाराने भरलेल्या भूतकाळामुळे अंधारात राहण्याची सवय लावून घेऊ नका विवान. विवान न समजल्यासारखा म्हणाला, जी मला काही समजले नाही. आचार्यजी हलकेच हसत म्हणाले, थोडा वेळ असेल तर बसा, समजावून सांगतो. तर तुम्हाला काय वाटते आचार्यजी नेमकं कशाबद्दल बोलत आहेत? शेवटी बोलता बोलता ते विवानला काय समजावून सांगू इच्छित आहेत? आचार्यजी विवानकडे पाहत म्हणाले, अंधाराने भरलेल्या भूतकाळामुळे अंधारात राहण्याची सवय लावून घेऊ नका विवान. आणि त्यावेळी विवान न समजल्यासारखा म्हणाला, जी मला काही समजले नाही. आचार्यजी हलकेच हसत म्हणाले, थोडा वेळ असेल तर बसा, समजावून सांगतो. विवाने आपल्या घड्याळात वेळ पाहत म्हटलं, तसं पाहायला गेलं तर माझ्याकडे वेळ नाहीये. काही वेळात माझी फ्लाईट आहे, पण काही वेळ तुमचं ऐकायला मला आवडेल. असे म्हणत विवान चेहऱ्यावर स्मित घेऊन पुन्हा आपल्या जागेवर बसला. आचार्यजी चेहऱ्यावर हसू ठेवत विवानला म्हणाले, तो तुमचा गेलेला भूतकाळ नाही तर येणारा उद्याचा दिवस आहे. या दोन्हींमधला फरक तुम्ही चांगला समजत असाल असं समजा. विवान, आज तुमच्या शरीरात जीव आहे, तो देखील तुमच्या जीवनसाथीच्या नशिबामुळे आहे. साक्षात लक्ष्मीचे रूप घेऊन ती तुमच्या आयुष्यात आली आहे. विवान न समजल्यासारखा म्हणाला, कोण? तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात? मला काही समजत नाहीये. विवानला वाटलं की आचार्यजी आता त्या व्यक्तीचे नाव त्याला सांगतील की आचार्यजी हसत म्हणाले, ती कोण आहे, कुठून आली आहे हे मला माहीत नाही विवान, पण ती तुमचं आयुष्य आनंदाने भरून टाकण्यासाठी आली आहे. आम्हाला जे दिसतं ते आम्ही फक्त सांगतो, त्याचा अर्थ समजून घ्यायचा की नाही हे तुमच्या हातात आहे. ती कोण आहे हे तर आम्हालाही माहीत नाही, पण एवढं नक्की सांगू शकतो की तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठं खोटं हेच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य बनणार आहे. दिसायला कदाचित ती कमजोर असेल, पण जेव्हा प्रश्न तुमच्यावर येईल, जेव्हा ती तुमच्या समोर तुमची सर्वात मोठी ढाल बनून उभी राहील. विवान विचार करत म्हणाला, तुम्ही मला माझ्या भूतकाळाबद्दल. आचार्यजी हसत म्हणाले, आम्ही कधीही भूतकाळाबद्दल बोलत नाही विवान. डोळ्यांचं काम पाहणं आहे तर, आणि वरच्याने काही विचार करूनच डोळे समोरच्या बाजूला दिले असतील. तुम्ही तुमच्या मनावर आणि विचारांवर जे पडदे लावून ठेवले आहेत ते दूर करा. विवान म्हणाला, कदाचित आम्हाला तुमच्या आयुष्यात पसरताना दिसणारा प्रकाश तुम्हालाही दिसू लागेल. असे म्हणत आचार्यजी भिंतीवर लावलेल्या घड्याळाकडे पाहतात.
विवानही त्यांच्या नजरेचा पाठलाग करत घड्याळाकडे पाहतो. आचार्यजी विवानकडे पाहत म्हणाले, तुमच्या फ्लाईटची वेळ झाली आहे. आशा करतो की पुढच्या वेळी मनापासून हसणाऱ्या विवानची भेट होईल. चेहऱ्यावर खोटं हसू घेऊन फिरणाऱ्या विवानची नाही. विवानच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले. त्याने हसत हात जोडून आचार्यजींना नमस्कार केला आणि तिथून निघू लागला. आचार्यजी विवानला NGOच्या गेटपर्यंत सोडायला आले. विवान आपल्या कारमध्ये जाऊन बसला. त्याने शेवटच्या वेळी आचार्यजींकडे पाहिलं. निघून जाणाऱ्या विवानला आचार्यजी शेवटचे म्हणाले, विवान, जो हात तुमच्याकडे पुढे आला आहे तो कधीही सोडू नका. तो हात सोडला तर मी तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरेल. आणखी एक गोष्ट, गेलेला भूतकाळ कधीही तुमचा पाठलाग सोडत नाही. फक्त हा निर्णय तुम्हालाच घ्यायचा असतो की त्या भूतकाळाला पुन्हा एकदा तुमच्या आयुष्यात सामील करून घ्यायचं आहे की नाही. आम्हाला जे समजावून सांगायचं होतं ते आम्ही सांगितलं आहे. ते समजून घ्यायचं की नाही हे आता तुमच्यावर अवलंबून आहे. विवाने होकारार्थी मान हलवली आणि तिथून निघून गेला. दुसरीकडे सानवीचे डिझाईन्स आणि रिझ्यूम 2-3 कंपन्यांमध्ये निवडले गेले होते. यातील एक डिझायनर कंपनी तृप्तीची होती. विवानची बहीण तृप्ती काहीतरी विचार करून सानवीला विचारते, तर मिस सानवी, तुमच्यासाठी फॅशन म्हणजे काय? सानवी कोणताही संकोच न करता पूर्ण आत्मविश्वासाने उत्तर देते, मॅम, माझ्यासाठी फॅशन म्हणजे स्टाईलसोबत कम्फर्ट. यावर मिनल म्हणते, आणि जर ड्रेस स्टायलिश असेल पण कम्फर्टेबल नसेल तर? सानवी पुन्हा एकदा कोणताही विचार न करता बेधडकपणे म्हणते, मग चूक डिझायनरची आहे. त्याने आपलं सर्वोत्तम दिलं नसेल. सानवीचा आत्मविश्वास आणि समजूतदार उत्तर ऐकून अंश मनातल्या मनात हसत म्हणतो, इम्प्रेसिव्ह मिस सानवी. अशाच प्रकारे सानवीला आणखी काही प्रश्न विचारल्यानंतर ते तिला जाण्यासाठी सांगतात. जाताना अंश सानवीला म्हणतो, तुमच्या इंटरव्ह्यूचा निकाल तुम्हाला मेलद्वारे कळवता जाईल. सानवी त्याला थँक्यू म्हणते आणि तिथून निघून जाते. सानवी गेल्यानंतर तृप्ती आणि मिनल अंशकडे निरखून पाहू लागतात. दोघींना अशा प्रकारे आपल्याकडे पाहताना पाहून अंश विचारतो, काय झालं? तुम्ही दोघी माझ्याकडे अशा का पाहत आहात? तृप्ती म्हणते, काय बात आहे? याआधी तुम्ही कोणालाही असं म्हटलं नव्हतं की निकाल मेलद्वारे कळवला जाईल, आणि तेही इतक्या खात्रीने. अंश दोघींकडे एक नजर टाकतो आणि हसत दुसरी फाईल पाहत म्हणतो, कारण मला माहिती आहे की ती सिलेक्ट झाली आहे. इतक्या दिवसात मला तुमच्या चेहऱ्यावरचे भाव वाचायला शिकायला मिळाले आहेत माय लव्ह. असं म्हणत अंश तृप्तीचा हात आपल्या हातात घेतो आणि तिच्या हातावर किस करतो. हे पाहून मिनल आपला घसा खाकरत म्हणते, आपण नेक्स्ट कॅन्डिडेटला बोलूया की तुम्हा दोघांना तुमचा रोमांस सुरू ठेवायचा आहे? तृप्ती तोंड फुगवत म्हणते, तो आपण इंटरव्ह्यू संपल्यानंतर सुरू ठेवू. मिनल हसत म्हणते, मी आजच घरी जाऊन आई आणि आजीशी तुम्हा दोघांच्या लग्नाबद्दल बोलणार आहे. आता हे खूपच गरजेचं झालं आहे. मिनलचं हे बोलणं ऐकून तिघेही हसू लागतात. इकडे आता व्योमचा एक स्टाफही तृषाची स्कूटी तिच्या घरी सोडण्यासाठी येतो. व्योम तृषाच्या बिल्डिंगच्या बाहेरच उभा होता. अचानक व्योमची नजर बिल्डिंगच्या बाहेर उभ्या असलेल्या एका अनोळखी माणसावर जाते. तो माणूस बराच वेळ तृषाच्या फ्लॅटकडे एकटक पाहत होता. तो माणूस वारंवार कोणाला तरी फोन करत होता, मात्र फोनवर समोरच्या व्यक्तीशी संपर्क होत नसल्यामुळे तो निराश होऊन आपल्या फोनकडे पाहत होता. तो माणूस जसा तिथून निघण्यासाठी वळतो त्याच वेळी मागे उभ्या असलेल्या व्योमला जाऊन धडकतो. तर तुम्हाला काय वाटतं, हा अनोळखी माणूस कोण असू शकतो? फोन लावताना तो वारंवार तृषाच्या फ्लॅटकडे का पाहत होता? आणि विवान आचार्यजींनी सांगितलेल्या गोष्टींचा अर्थ व्योमला समजेल का? इकडे व्योमचा एक स्टाफ तृषाची स्कूटी तिच्या घरी सोडण्यासाठी येतो.
व्योम तृषाच्या बिल्डिंगच्या बाहेरच उभा होता. अचानक व्योमची नजर बिल्डिंगच्या बाहेर उभ्या असलेल्या एका अनोळखी माणसावर जाते. तो माणूस बराच वेळ तृषाच्या फ्लॅटकडे एकटक पाहत होता. तो माणूस वारंवार कोणाला तरी फोन करत होता, मात्र फोनवर समोरच्या व्यक्तीशी संपर्क होत नसल्यामुळे तो निराश होऊन आपल्या फोनकडे पाहत होता. तो माणूस जसा तिथून निघण्यासाठी मागे वळतो, त्याच वेळी मागे उभ्या असलेल्या व्योमला जाऊन धडकतो. व्योम चेहऱ्यावर कठोर भाव आणत म्हणतो, काय चाललंय? तो माणूस काही समजलं नसल्यासारखा व्योमकडे पाहू लागतो. व्योम तृषाच्या फ्लॅटकडे इशारा करत म्हणतो, मी बऱ्याच वेळापासून पाहतोय, तुम्ही तृषाच्या फ्लॅटकडे एकटक पाहत आहात. असं म्हणत व्योम त्या माणसाच्या हातातून फोन घेतो आणि म्हणतो, आणि हे फोन इतक्या वेळेपासून कोणाला फोन करत आहात? असं म्हणत व्योम मधील कॉन्टॅक्ट्समध्ये जाऊन तपासतो. कॉल लॉगमध्ये एक नाव पाहताच व्योम आश्चर्यचकित होतो आणि काहीच समजत नसल्यासारखा समोर उभ्या असलेल्या त्या माणसाकडे पाहू लागतो. समोर उभा असलेला तो माणूस अगदी शांतपणे उभा राहून व्योमकडे निरखून पाहत म्हणतो, ती माझी मुलगी आहे. आता तू मला सांग, तुला एवढा त्रास का होत होता? व्योम आश्चर्यचकित होऊन गोंधळलेल्या आवाजात म्हणतो, तुम्ही तुम्ही तृषाचे वडील आहात. मग तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीसारखे तिच्या फ्लॅटकडे अशा प्रकारे का पाहत होतात? मिस्टर आहुजा म्हणजेच तृषाचे वडील पुन्हा त्याच अंदाजात आपली गोष्ट सांगत म्हणतात, मी तुला विचारलं, तू कोण आहेस आणि तुला माझ्याशी काय त्रास आहे? मिस्टर आहुजांचा प्रश्न ऐकून व्योम थोडा अडखळत म्हणतो, ते मी तृषाचा मित्र आहे. हो, मी तिचा मित्र आहे. तुम्हाला याआधी कधी पाहिलं नव्हतं म्हणून फक्त. मिस्टर आहुजा व्योमकडे वरपासून खालपर्यंत पाहत म्हणतात, तुला मी कधी पाहिलं नाही हे खरं आहे, कारण माझ्या माहितीनुसार तृषाची फक्त एकच मैत्रीण आहे, सानवी. ते पुढे म्हणतात, आणि माझ्या माहितीनुसार तृषाला उगाच कोणाशीही मैत्री करायला अजिबात आवडत नाही. मिस्टर आहुजांचं बोलणं ऐकून व्योम एका क्षणासाठी घाबरतो आणि विचारात पडतो. मिस्टर आहुजा पुढे येतात आणि व्योमची कॉलर पकडत विचारतात, तू तुराणीचा माणूस आहेस ना? व्योमला काही माहीत नसल्यामुळे मिस्टर आहुजांसोबत कोणत्याही प्रकारची गैरवर्तवणूक करायची नव्हती, म्हणून तो आपले दोन्ही हात वर करत म्हणतो, नो नो मिस्टर आहुजा, तुम्ही माझा चुकीचा समज करून घेत आहात. प्लीज आपण शांतपणे बसून बोलू शकतो का? व्योमच्या हालचाली आणि त्याचं बोलणं ऐकून मिस्टर आहुजा होकारार्थी मान हलवतात आणि हळूच त्याची कॉलर सोडून मागे सरकतात. इकडे दुसरीकडे विवान जेव्हापासून बाहेर गेला होता तेव्हापासून त्याचं सानवीशी काहीच बोलणं झालं नव्हतं. या गोष्टींमुळे तो सानवीवर थोडासा नाराजही होता. घरी पोहोचताच विवान सर्वात आधी संपूर्ण घरात सानवीला शोधू लागतो. सानवीला शोधत विवान किचनच्या दिशेने जातच होता तेवढ्यात त्याला स्टोअर रूममधून पियानोचा आवाज ऐकू येतो. विवानची पावलं आपोआपच त्या दिशेने वळतात. विवान स्टोअर रूमच्या दारापाशी पोहोचतो तेवढ्यात त्याला सानवीच्या गाण्याचा आवाज ऐकू येतो. जिण्यासाठी विचारच केला नाही. दुःख सहन करावी लागतील, हसलं तरी हसण्याचंही कर्ज फेडावं लागेल. कधी मी हसते तेव्हा वाटतं जणू उठांवर कर्ज ठेवलं आहे. तुझ्यावर नाराज नाही जिंदगी, हैराण आहे मी. हो, हैराण आहे मी. सानवीच्या गोड आवाजात विवान इतका हरवून जातो की जोपर्यंत त्याला सानवीच्या हुंदक्यांचा आवाज ऐकू येत नाही तोपर्यंत त्याला आजूबाजूचं काहीच भान राहत नाही. गाता गाता सानवी हुंदके देऊ लागते. अचानक तिला आपल्या आईची आठवण येते. सानवीच्या हुंदक्यांचा आवाज ऐकताच दारात उभा असलेला विवान म्हणतो, तुझ्या ओठांवर कोणतंही कर्ज नाही आणि तुला हसण्याचं कोणतंही कर्ज फेडायचं नाही. विवानचा आवाज ऐकताच सानवीला अचानक काय होतं कुणास ठाऊक. ती मागे वळून फक्त एक नजर विवानकडे पाहते आणि पुढच्या क्षणीच धावत त्याच्या जवळ जाते आणि त्याच्या गळ्यात मिठी मारते.
सान्वी इतकी आनंदी झाली होती की ती जवळजवळ विवानच्या गळ्यात लटकतच त्याला घट्ट मिठी मारून उभी होती. विवानही सानवीला आधार देत तिच्या कमरेभोवती आपले हात गुंडाळतो. सानवीची ही प्रतिक्रिया पाहून विवान सुद्धा एका क्षणासाठी आश्चर्यचकित होतो. पण सानवीचा असा आनंद पाहताच विवानची तिच्यावरची सगळी नाराजी एका क्षणात दूर होते. सानवी विवानपासून दूर होते आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत उत्साहाने म्हणते, विवान, विवान, मला जॉब मिळाली, तीही माझ्या ड्रीम कंपनीमध्ये. सानवीचं हे ऐकताच विवानचा चेहरा पडतो. विवानला वाटलं होतं की तो परत आल्यामुळे सान्वी इतकी आनंदी झाली आहे, पण इथे तर गोष्ट काही वेगळीच होती. सानवीचं बोलणं विवानच्या मनाला लागलं. तो आपली नाराजी व्यक्त करत म्हणतो, अच्छा, म्हणजे ही मिठी जॉब मिळाल्याच्या आनंदात होती. मग हे दुःखी गाणंही माझ्यासाठीच असेल. माझ्याशी संबंधित प्रत्येक गोष्टीला तू कर्जच समजतेस ना. असं म्हणत विवान तिथून निघून जाऊ लागतो. विवानचं असा विचित्र आणि नाराज स्वरात बोलणं सानवीला अजिबात आवडत नाही. ती विवानला समजावत म्हणते, नाही, नाही विवान, माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही परत आल्यामुळे मला खरंच खूप आनंद झाला आहे. विवान चालतच म्हणतो, जर तुला खरंच आनंद झाला असता तर तो आनंद शब्दात सांगण्याची गरज पडली नसती. विवानला नाराज पाहून सानवी त्याला मागून मिठी मारते. विवान चालता चालता अचानक थांबतो. सानवीच्या वाढलेल्या श्वासांची जाणीव त्याला इतक्या जवळून होते की विवानचं हृदय जोरजोरात धडधडू लागतं. सानवीचे दोन्ही हात विवानच्या छातीवर होते. विवानसाठी हा अनुभव अगदी नवीन आणि वेगळा होता, त्यामुळे त्याच्या हृदयाची धडधड वाढणं स्वाभाविकच होतं. सानवी विवानला खूप घट्ट मिठी मारून उभी होती. विवान हळूच सानवीचं नाव घेतो, सानवी. विवानचा आवाज ऐकताच सानवी त्याला सोडते आणि हळूहळू आपले हात मागे घेते. विवानही हळूच मागे वळून सानवीकडे पाहतो. सानवी आपले दोन्ही कान हाताने पकडून मान खाली घालून त्याच्या मागे उभी होती. सानवीकडे पाहताच विवानच्या मनात आचार्यजींनी सांगितलेल्या गोष्टी फ्लॅशबॅकप्रमाणे फिरू लागतात. विवान स्वतःच्याच विचारांमध्ये हरवलेला असतो. तेवढ्यात सानवी हळूच नजर वर करून विवानकडे पाहते आणि म्हणते, सॉरी, पण मी खरंच तुमच्या परत येण्यामुळे खूप आनंदी आहे. खरंच विवान, मला मनापासून वाटत होतं की आज तुम्ही परत यावं. आणि जेव्हा आपण मनापासून एखादी गोष्ट व्हावी अशी इच्छा करतो आणि अगदी तसंच घडतं, तेव्हा कसं व्यक्त व्हावं हे समजतच नाही. मला सगळ्यात आधी माझा आनंद तुमच्यासोबत शेअर करायचा होता, कदाचित म्हणूनच. सानवीचं स्पष्टीकरण ऐकून विवान तिच्या जवळ जातो. तो हात पुढे करून सानवीचे हात खाली करतो आणि एक पाऊल पुढे येत तिला आपल्या छातीशी कवटाळतो. विवान हळू आवाजात म्हणतो, आय मिस यू सानू. आता सानवीच्या हृदयाची धडधड वाढण्याची वेळ होती. तर तुम्हाला काय वाटतं? विवानला त्याच्या मनात हळूहळू निर्माण होत असलेल्या या नवीन भावनांची आणि वाढत चाललेल्या हृदयांच्या ठोक्यांची भाषा समजेल का? आणि शेवटी व्योमला तृषाच्या वडिलांशी नेमकं काय बोलायचं आहे? सानवीचं स्पष्टीकरण ऐकून विवान तिचे हात खाली करतो आणि एक पाऊल पुढे तिला आपल्या छातीशी कवटाळतो. तो म्हणतो, आय मिस यू सानू. आता सानवीच्या हृदयाची धडधड वाढण्याची वेळ होती. विवाने अशा प्रकारे तिला मिठी मारून आय मिस यू म्हणणं सानवीला एका वेगळ्याच भावनेचा अनुभव देत होतं. विवान सानवीला आपल्या मिठीत घेऊन उभा असतो. तेवढ्यात त्याला अथर्वच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येतो. आह, ओ गॉड, म्हणजे मी जे पाहतोय ते खरं आहे. अथर्वचा आवाज ऐकताच विवान सानवीपासून दूर होतो आणि अथर्वकडे पाहू लागतो. सानवीलाही अथर्वला अचानक तिथे पाहून थोडं अवघडल्यासारखं होतं. विवान अथर्वकडे पाहत विचारतो, तू यावेळी इथे काय करतोयस?
अथर्व आपल्या पायाला पकडून सोफ्यावर बसतो आणि म्हणतो, आलो तर तुझ्याशी भेटायलाच होतो, पण इथलं दृश्य पाहून मला वाटलं की मी अजूनही झोपेतच आहे. उगाच स्वप्न आणि वास्तव यात गोंधळून स्वतःचंच नुकसान करून घेतलं. असं म्हणत अथर्व आपल्या पायाला चोळू लागतो. असं वाटतंय. अथर्वचं बोलणं ऐकून सानवी थोडी संकोचत म्हणाली, मी मी किचनमधून पाणी घेऊन येते. असं म्हणत सानवी तिथून जाणारच असते, तेवढ्यात विवान तिचा हात पकडत म्हणतो, अच्छा, असंही तू काय पाहिलंस? मी फक्त सानवीला मिठी मारून तिच्या नवीन जॉबसाठी कॉंग्रॅच्युलेशन्स देत होतो. आणि त्यावेळी अथर्व विवानचं बोलणं ऐकून त्याच्यावर हसत म्हणतो, ओ वाव, ग्रेट यार. अच्छा, सानवीला कोणत्या कंपनीत जॉब मिळाली हेही तर सांग. तर त्यावेळी आता इथे सानवी आनंदाने म्हणते, आर्यन्समध्ये. मी तृप्ती मॅमसोबत काम करणार आहे. आणि तुम्हाला माहीत आहे का, मीनल मॅमना माझे डिझाईन्स खूप आवडले. त्यांना माझ्याकडून त्यांच्या बेबी बॉयसाठी सुद्धा ड्रेस डिझाईन करून घ्यायचे आहेत. सानवी आनंदाने बोलतच राहते, पण आर्यन्स कंपनीचं नाव ऐकताच विवानचा चेहरा पडलेला असतो. विवानचा असा पडलेला चेहरा पाहून अथर्व मनातल्या मनात हसत असतो. अथर्व चेहऱ्यावर खोडकर हास्य आणत विवानकडे एक नजर टाकतो आणि सानवीला म्हणतो, सानवी, तुला माहीत आहे का, आर्यन्स कंपनीचा मालक म्हणजे MD कोण आहे? आणि त्यावेळी सानवी तोंड वाकडं करत म्हणते, MD बद्दल तर मला माहीत नाही. मी त्यांचे CEO तरुण सरांना ओळखते. ते माझ्या इंटरव्ह्यूच्या वेळीही आले होते. कंपनीच्या MD बद्दल मला काहीच माहीत नाही. मीडिया आणि लोकांकडून एवढं समजलं आहे की कंपनीचा 1 वर्षाचा वर्धापन दिन पूर्ण झाल्यावर कंपनीच्या ॲन्युअल डेच्या दिवशी MD सर्वांसमोर येणार आहेत. अथर्व होकारार्थी मान हलवत म्हणतो, बरं, हे सगळं सोड, पार्टी कधी देणार आहेस ते सांग. सानवी आश्चर्याने म्हणते, पार्टी? अथर्व तोंड वाकडं करत म्हणतो, आता असं म्हणू नकोस की पहिली सॅलरी मिळाल्यावर पार्टी देईन, कारण माझ्या माहितीनुसार तुझी कंपनी ऑफर लेटरसोबत काही ॲडव्हान्स पेमेंटसुद्धा देते. सानवी एक नजर विवानकडे पाहते आणि म्हणते, ठीक आहे मग, आज मी सगळ्यांसाठी डिनर बनवते. अथर्व सानवीचं बोलणं मध्येच थांबवत म्हणतो, नाही, माझ्या पार्टीचा अर्थ तुमच्या घरी डिनर करायचा असा नाही. माझा अर्थ असा आहे की मी तुम्हाला माझ्यासोबत डिनरसाठी घेऊन जाणार आहे. सानवी काहीच न समजल्यासारखी म्हणते, जी, तुमच्यासोबत डिनर? अथर्व तोंड वाकडं करत म्हणतो, का, मी इतका वाईट आहे का की तुम्ही माझ्यासोबत डिनरलाही येऊ शकत नाही? अथर्वच्या डिनरच्या बोलण्यावर विवान आधीपासूनच त्याच्याकडे रागाने पाहत होता. शेवटी तो दोघांच्या मध्ये येत म्हणतो, आपण सगळे आज रात्री डिनरसाठी जाऊया. सानू, तू तृषाला इन्व्हाइट कर, मी व्योमला सांगतो. असं म्हणत विवान अथर्वच्या खांद्यावर हात ठेवतो आणि त्याला सोबत घेऊन रूममध्ये निघून जातो. सानवी विवानला जाताना मागून पाहत म्हणते, आय मिस यू टू विवान. असं म्हणत सानवी काहीतरी विचार करते आणि हलकसं हसते. इकडे रूममध्ये जाताच विवान अथर्वकडे रागाने पाहत म्हणतो, काय प्रॉब्लेम आहे तुझा? तिच्या मागे का लागला आहेस? अथर्व भुवया उंचावत म्हणतो, तिच्या मागे नाही रे, मागे तर मी तुझ्या लागलो आहे साल्या. तुला काय वाटतं, तू सानवीसाठी जे काही फील करतोयस त्याची जाणीव फक्त तुलाच आहे, दुसऱ्या कुणालाच काही समजत नाही? विवान तोंड दुसरीकडे वळवत म्हणतो, फील आणि मी,
प्लीज ना, तुला माहीत आहे ना, मला या फालतू गोष्टींमध्ये काहीच इंटरेस्ट नाही. आणि त्यावेळी आता इथे अथर्व विमानच्या बोलण्यामुळे वैतागून म्हणतो, ऐक ना, तुझं हे बकवास ऐकवण्यात मला आता अजिबात इंटरेस्ट नाही, समजलं? आणि ज्या गोष्टींना तू नेहमी फालतू म्हणतोयस ना, खूप लवकर त्याच गोष्टी तुझ्या आयुष्यातील सर्वात इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा भाग बनणार आहेत. विवान काही बोलणारच असतो. तेवढ्यात अथर्व हात दाखवत त्याला थांबवतो आणि म्हणतो, म्हटलं ना, तुझं बकवास ऐकायचं नाही. आता चल, काही कामाचं बोलूया. सांग, दिल्लीमधलं काम कसं झालं? दिल्लीमधलं काम कसं झालं? हे ऐकताच विवानचा चिडलेला मूड अचानक बदलतो. त्याच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य उमटतं. विवानच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून अथर्व विचारतो, म्हणजे काय झालं? विवान अथर्वच्या दिशेने एक फाईल पुढे करत म्हणतो, आपल्या इन्व्हेस्टर्सना त्याच्या फेक आणि युजलेस प्रोडक्ट्समध्ये इन्व्हेस्ट करायला मी थोडीच देणार होतो यार. अथर्व फाईल वाचत म्हणतो, गोष्ट फक्त प्रोडक्टची होती की आणखी काही? विवान एक दीर्घ श्वास घेत म्हणतो, गोष्ट माझ्या फायद्याची आणि इन्व्हेस्टर्सची नसती तर मला त्याचा चेहरा देखील पाहायला आवडलं नसतं. खरं सांगायचं तर माझ्यासाठी तो अस्तित्वातच नाही. तो असला किंवा नसला तरी मला काहीच फरक पडत नाही. अथर्व फाईल पुन्हा टेबलवर ठेवत म्हणतो, काश खरंच असं असतं. खरं काय आहे हे मला माहीत नाही यार. पण मी खरंच अशीच इच्छा करतो की त्याच्या असण्याने किंवा नसण्याने तुझ्या आयुष्याला काहीच फरक पडू नये. अथर्वचं बोलणं ऐकून विवानसुद्धा एका क्षणासाठी विचारात पडतो. इकडे दुसरीकडे एका कॅफेमध्ये व्योम कॉफी टेबलवर तृषाच्या वडिलांसमोर काही फोटो ठेवत म्हणतो, मला आशा आहे की तुम्ही या चेहऱ्यांना चांगल्या प्रकारे ओळखत असाल. फोटो पाहताच मिस्टर आहुजांचे डोळे बारीक होतात. ते आश्चर्याने एका मागोमाग एक फोटो उलटून पाहू लागतात. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव क्षणाक्षणाला बदलत होते. मिस्टर आहुजा हळूच नजर वर करून चेहऱ्यावर गोंधळ आणि आश्चर्याचे मिश्र भाव घेऊन व्योमकडे पाहत होते. हे माझे लोक तुराणीसोबत, म्हणजे तुराणीचं लक्ष सीमा नसून तृषा आहे. व्योम होकारार्थी मान हलवत म्हणतो, फोटो आणि माझ्या लोकांनी केलेल्या निरीक्षणावरून तरी हेच दिसत आहे. मिसेस आहुजा, या तुराणीसाठी तृषापर्यंत पोहोचण्याचा फक्त एक मार्ग आहे. बाकी या गोष्टीत किती सत्यता आहे हे मी काही दिवसात शोधून काढेल. व्योमचं बोलणं ऐकून म्हणजेच तृषाचे वडील इथे चुकून मिस्टर आहुजा झाला आहे त्याच्याकडे निरखून पाहू लागतात. जणू त्यांना व्योमला अनेक प्रश्न विचारायचे असतात. तर इथे तृषाचे वडील काही बोलण्याआधीच व्योम म्हणतो, फक्त एक विनंती आहे, सध्या याबद्दल तुम्ही कोणालाही काही सांगणार नाही. कोणालाही नाही. तर आता तृषाचे वडील अजूनही व्योमकडेच पाहत असतात. तृषाचे वडील अशा प्रकारे आपल्याकडे पाहत असल्याचं व्योमला थोडं विचित्र वाटतं. व्योम सर्व फोटोज एकत्र करत म्हणतो, आता मी निघतो. असं म्हणत व्योम खुर्चीवरून उठणारच असतो. तेवढ्यात आता तृषाचे वडील त्याच्याकडे पाहत विचारतात, तुला तृषाच्या सुरक्षेची एवढी काळजी का आहे? तिची एवढी फिकीर का करतोयस? याचं कारण मला जाणून घेता येईल का? कारण तू तिचा मित्र नाहीस हे मला माहीत आहे. तर आता तृषाचे वडील थोडं थांबून विचारतात, तुला ती आवडते का? तृषाच्या वडिलांचा प्रश्न ऐकताच व्योम जागच्या जागी थांबतो.
त्याने काय उत्तर द्यावं हेच त्याला समजत नाही. कारण तृषाची आपल्याला एवढी काळजी का वाटते याचं उत्तर तर व्योमलाही आतापर्यंत माहीत नव्हतं. व्योमकडून कोणतंही उत्तर मिळत नाही हे पाहून तृषाचे वडील खुर्चीवरून उठत म्हणतात, तृषापासून दूर राहा. माझ्या कुटुंबाचं रक्षण मी करू शकतो. व्योम मिस्टर आहुजांच्या डोळ्यात डोळे घालून आत्मविश्वासाने म्हणतो, अच्छा, आणि कसं कसं रक्षण करणार आहात तुम्ही तुमच्या कुटुंबाचं? कारण माझ्या माहितीनुसार ते दोघेही तुमच्याशी बोलायला सुद्धा तयार नाहीत. तर आता इथे तृषाचे वडील काही बोलणारच असतात तेवढ्यात व्योम पुन्हा म्हणतो, आणि हो, मला ती आवडते, पण फक्त तुमच्या समोर. तुम्ही मला हा प्रश्न दुसरीकडे कुठे विचारला असता तर माझं उत्तर नाही असतं. आता तृषाला सुरक्षित ठेवण्यासाठी एवढं कारण पुरेच आहे अशी आशा आहे. तर आता तृषाचे वडील पुन्हा खुर्चीवर बसत विचारतात, तसं पाहायला गेलं तर तू करतोस तरी काय? व्योम जो आहे तो आता तृषाच्या वडिलांकडे वैतागलेल्या चेहऱ्याने आणि आश्चर्याने पाहत म्हणतो, मी इथे तुमच्याकडे तुमच्या मुलीचा हात मागायला आलेलो नाही की तुम्ही एखाद्या टिपिकल पालकांप्रमाणे माझी मुलाखत घ्यायला बसलात. तुराणीच्या प्रकरणात मला काही नवीन माहिती मिळाली तर मी तुम्हाला नक्की कळवेन, असं म्हणत व्योम तिथून निघून जातो. व्योमला जाताना मागून पाहत मिस्टर आहूच्या चेहऱ्यावर हसू आणतात. ते कॉफीचा एक घोट घेत स्वतःशीच म्हणतात, इंटरेस्टिंग, आय लाईक यू मिस्टर मिस्टर असं म्हणत आता इथे तृषाचे वडील जे आहेत ते म्हणतात, हो, टू बी सन इन लॉ, असं म्हणत आता ते हसतात आणि निवांतपणे आपली कॉफी एन्जॉय करू लागतात. रात्रीची वेळ. विवान आपल्या रूममध्ये तयार होत असतो तेवढ्यात सानवी त्याच्या दारावर नॉक करते. आरशासमोर उभा असलेला विवान एक नजर दाराकडे पाहत म्हणतो, आत ये सानू. सानवी आत येते. विवान नजर वळवून सानवीकडे पाहतो आणि त्याच नंतर काळ्या रंगाच्या फ्लोरल प्रिंटच्या नी लेंथ फ्रॉकमध्ये सानवी खूपच क्यूट दिसत होती. इकडे सानवी विवानकडे पाहते आणि आपल्या छातीवर हात ठेवून खाली पडल्याचं नाटक करू लागते. विवान घाबरून सानवी जवळ जातो आणि तिच्या दंडांना पकडत म्हणतो, सानू सानू, तू ठीक आहेस ना? सानवी हळूच डोळे उघडते आणि विवानकडे प्रेमाने पाहत म्हणते, आता तुम्ही इतके हँडसम दिसणार असाल तर आम्हा मुलींची अशीच अवस्था होणार ना? विवान सानवीच्या दंडांना पकडूनच तिच्या डोळ्यात पाहत म्हणतो, माझ्यासोबत फ्लर्ट करतेस? सानवी नजर वर करून विवानकडे पाहते आणि हसत म्हणते, काही शंका आहे का? विवान सानवीचे गाल हलकेच ओढत म्हणतो, आणि तू जी इतकी क्यूट दिसतेस, तुला टक्कर देणारा कोणीतरी असायलाच हवा ना? सानवी भुवया उंचावत म्हणते, काय बात आहे, म्हणजे विवानजींनाही फ्लर्ट करता येतं तर? सानवीचं बोलणं ऐकून दोघेही हसू लागतात. सानवीला मनापासून हसताना पाहून विवानच्या चेहऱ्यावर हसू उमटतं आणि तो काही क्षण तिच्याकडे एकटक पाहू लागतो. सानवी आपल्याकडे अशा प्रकारे पाहणाऱ्या विवानकडे पाहते आणि आपलं हसू आवरत म्हणते, काय झालं? विवान हसत म्हणतो, ते तर तूच सांगशील, काय झाले? आज एवढी खुश का आहेस? आधी मला मिठी मारलीस आणि आता माझ्यासोबत फ्लर्ट करतेस?
सानवीच्या चेहऱ्यावर एक शांत समाधानाचं हसू येतं. ती म्हणते, शेवटी उद्या मॉमची सर्जरी होणार आहे. कित्येक दिवसांपासून मी या दिवसाची वाट पाहत होते. विवान काहीतरी विचार करत असतो आणि नकळत त्याच्या तोंडून शब्द निघतात. फक्त सर्जरी होण्याआधी आंटी घाबरून जाऊ नयेत. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.